ठिकाणी परमेश्वराने काय सांगितलं आपण पाहूया. समयी तुझ्या लोकांच्या कैवारी तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल. हालेलुया हालेलुया. तर ह्या ठिकाणी 12 मध्ये त्याने सांगितलं की त्या समयला किंवा त्या वेळेला जो समय शेवट आहे त्या शेवटचा सांगितला. हा काल शेवटच्या काळामध्ये टाकला सांगितलं आहे. पण जे टाइमाला येशू ख्रिस्त तुम्हा आम्हाला घेण्यासाठी येईल तो शेवटचा काळ तोपर्यंत आपण पृथ्वीवर राहू. हालेलुया हालेलुया. आता प्रभूचे येणे नजदीक झालेलं आहे. बरेचसे संत लोक सांगतात, सेवक लोक सांगतात की परमेश्वराने स्वर्गात जागा तयार केलेली आहे आणि तुम्हा आम्हाला घेण्यासाठी त्यांनी तो पृथ्वीवर येण्यासाठी त्यांनी उजवा पाऊल पुढे केलेला. त्याने उजवा पाऊल पुढे केलेला माझ्या प्रियानो. त्याने बरेचसे सेवक लोक सांगतात आणि परमेश्वराने हे पण सांगितलं आहे की जे पण प्रभू करणार आहे तो संदेश ते लोकांना कळवण्यासाठी काहीच करणार नाही. हालेलुया हालेलुया. सेवक लोक सेवक काय करेल, बातचीत करेल, सेवक लोकांशी बोलेल आणि त्याच्यानंतर पुढचं जे काम करायचं आहे परमेश्वर करेल. आणि सेवक लोकांना सांगतात की सेवक लोक सांगतात की परमेश्वराचा उजवा पाऊल त्याने पुढे केलेला. हालेलुया हालेलुया. जसं आपण आपल्या घरामध्ये आहे, घरातून कुठेतरी काहीतरी गोष्टी घेण्यासाठी किंवा सामान घेण्यासाठी बाजारात किंवा कुठेतरी जातोय त्या टायमाला दरवाजा लॉक करतोय आणि घरातून जेव्हा पाऊल आपण पुढे करतो तसा परमेश्वराच्या घराचा दरवाजा लॉक केलेला आहे आणि त्याने उजवा पाऊल पुढे केलेला आहे तुम्हाला आम्हाला घेण्यासाठी. हालेलुया हालेलुया. आणि तो पृथ्वीवर येईल त्या समयला या ठिकाणी देवाने काय सांगितलं आहे की त्या समयला तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठणार. हालेलुया हालेलुया. मोठा अधिपती. कारण परमेश्वराचे देवदूत असेल जेवढे शक्ती झाले तेवढे मोठे आहेत ते स्वर्गात त्याचे पाय पृथ्वीवर. स्वर्गात ते आहेत आणि त्याचे पाय पृथ्वीवर. एवढे मोठे काय आहेत, देवदूत आहेत माझ्याकडे. जसा परमेश्वर आहे तसं त्याचे देवदूत आहेत माझ्याकडे. तो अधिपती मिखाएल उठणार कैवार घेण्यासाठी, हिस्सा घेण्यासाठी की प्रभूमध्ये असताना किती तू चांगली कामं केली, देवामध्ये असताना किती चांगले कामं केली, किती वाईट काम केले आणि सर्व लिखाण डिटेल लिखाण त्याच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया हालेलुया. तुमची आमची नावा प्रभूमध्ये आहेत. देवाला तुम्ही ओळखला, देवाने तुम्हाला ओळखलं, देव तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही देवामध्ये आहे. तुमचं नाव माझ्याकडे त्याच्या हातावर त्यांनी कोरलेलं आहे. हालेलुया हालेलुया. आपण साधारण व्यक्ती नाही, आपण साधारण व्यक्ती नाही, आपण निवडलेले लोक आहेत, स्वर्गाचे वारीस आपण आहेत, त्याचे लहूने खरीदणारे आपण लोक आहेत. आपण साधारण व्यक्ती नाही. हालेलुया हालेलुया. स्वतःला कमी समजू नका, स्वतःला कमी समजू नका. मी मजबूत आहे, मी भक्कम आहे, कारण माझा बाप मला घेण्यासाठी, माझ्या बापाने मला वारस करून ठेवलेला आहे. हालेलुया हालेलुया. तो कैवार हिस्सा घेण्यासाठी तो उठणार आणि ते टायमाला त्याने काय सांगितले, कोणते राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधी आले नाही असं संकट त्या समय येईल. आणि पुढे त्याने सांगितले तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वही लिहिलेले आळते ते सर्व त्या वेळेस मुक्त होतील. हालेलुया हालेलुया. आणि जीवनामध्ये किती चांगलं कामं केलेलं आहे त्याचा हिशोब त्याच्याकडे असेल आणि चांगलं कामं केले असेल तर त्याच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये त्यांची नावं असतील आणि ते लोक काय करतील त्याच्या बरोबर जातात. हालेलुया हालेलुया. ती लोक कुठे जातील, त्याच्या बरोबर जातील. एका दाखला तुम्हाला दिला परमेश्वराच्या टायमाला. परमेश्वराने 12 शिष्य घडवला. 12 शिष्य घडवल्यानंतर 72 शिष्य त्याने तयार केला आणि या 72 शिष्याची त्याने नेमणूक केली. नेमणूक केलेल्या शिष्याला काय त्याने दिला, अधिकार दिला. कुठला अधिकार, लूकचं पुस्तक काळा बरा कुठला अधिकार दिला परमेश्वराने. त्या शिष्याने आपण देवाचे शिष्य आहेत, देवाचे सेवक आहेत माझ्या प्रिय, देवाचा प्रचार करणारे लोक आहेत. लोकचं पुस्तकाला लोक मध्ये 9:1 या ठिकाणी कुठला अधिकार दिलेला आहे वाचूया जर समजेल आपल्याला. 12 शिष्य तयार केला, त्याच्यानंतर 72 शिष्याचे त्याने नेमणूक केले. 72 शिष्य तयार केला आणि त्या शिष्यापैकी दोघांची त्याने काहीतरी जोडी तयार केली आणि दोघांची जोडी करून त्याने काय केलं, दोघे कोणी त्या शहरामध्ये कोणी त्या फाळ्यामध्ये असं प्रत्येकी दोघे त्याने पाठवलं. हालेलुया
हालेलुया. आणि ते टायमाला दोघे जातात. ते टायमाला त्यांनी काय केलं वाचूया जरा लोक मध्ये 1:9 मध्ये या ठिकाणी काय सांगितलं परमेश्वर वाचूया. मग त्याने 12 पेशीचा एकत्र बोलावून त्या सर्व भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला. काय परमेश्वर मग त्याने 12 शिष्यांना एकत्र करून भूते काढण्याचा अधिकार ना भूते काढण्याचा रोग बरे करण्याचा काय दिला त्यांनी अधिकार शक्ती आणि अधिकार दिला सामर्थ्य आणि अधिकार दिला. आणि नुसतं साहजिक ते शिष्य नाही तसं तुम्ही देवाचे सेवक करणारी लोक आहे. तुम्ही साधारण व्यक्ती नाही. तुमच्यावर देवाने काय तुम्हाला काय देवाने दिलेलं आहे सामर्थ्य देवाची शक्ती तुमच्यामध्ये आहे अधिकार आहे. ते देऊन काय केलं त्यांनी